आपण परमेश्वराचा जे जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जे जयकार करू, उपकार स्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. प्रार्थना करूया. प्रेमळेश्वरा दयाघना, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. दयाघना, सर्वमान सन्मान गौरव आम्ही तुझ्या अति पवित्र थोर नामाला देतो. लीन नम्र होऊन तुझ्या पवित्र चरणाशी येऊन तुला साष्टांग दंडवत घालतो. कारण दयाघना, तू सार्वभौम राजा आहे, सर्वांवर तुझी महान सत्ता आहे. ईश्वर, तुझ्या गौरवाकरता तू आम्हाला निवडलंस, आम्हाला सांभाळतोस, राखतोस. पुन्हा मी तुझे अत्यंत आभार मानतो. पुन्हा एक प्रभुदेवा, या माध्यमाद्वारे तुझं गौरव करण्याची संधी आम्हा लेखांना तू देत आहेस, म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. प्रभुदेवा, तुझी कृपा दया आम्हावर विशेष आहे. ईश्वर, तुझ्या कृपेने दयेने आम्हा सर्व लेकरांचा तू तुझ्या कृपा छत्राखाली तुझ्या अद्भुत सामर्थ्याने सांभाळ करतोस, आमच्या गरजा पुरवतोस, म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. दयाघना, आज जगभरामध्ये जे कुठे अशा प्रार्थना उपासना आराधना चालू असतील, त्या सर्व तुझ्या अद्भुत सामर्थ्याने सफल संपन्न कर. आम्हाला ही संधी देतोस, म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. या ठिकाणी जरी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ रिक्त अंतकरणाने आलेलो आहोत, तरी येणाऱ्या सप्तकामध्ये तुझी विशेष कृपा आम्हा प्रत्येक लेकराला तू पुरवावी. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला तू स्पर्शित करावं आणि पवित्र आत्म्याचं मार्शन आम्हा प्रत्येक लेकराला तू करावंस, अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. म्हणून आम्ही देखील आमचं परीक्षण करावं, तुला ज्यामध्ये आनंद होईल तो मार्ग आम्ही स्वीकारावा आणि तुझ्या पवित्र इच्छेला आम्ही प्रत्येक विश्वासाऱ्या लेकरांनी सादर व्हावं, असा आशीर्वाद आम्हाला तू दे. ईश्वरा, ही भक्ती तू आपल्या पवित्र हातामध्ये घे, ही तू पुतळ तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेमात्मक आहे म्हणतोय. ईश्वरा, आमेन. परमेश्वराच्या गौरवात आपण गीत गावलं आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 451 हे गाऊया. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा. ने तू कुरनी आम्हाला आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी ओतारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी ओतारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दुरी दुरीत करोनी शोधी जय बघतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तू माझवळी मी घेई, दीन जरी दुबळे. देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे
तारिले वावानुग्रह तुझा इच्छात वसुचावी हे अनन्य गुरु राजा प्रेमे मने व्यापावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. नेमलेला जो शास्त्रभाग आहे 32वा रविवार आपण ऐकूया. शुद्ध झालेल्यांचा मार्ग. धन्य ते जन जे आपले वर्तन चूक ठेवून परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतात. धन्य ते जन जे त्याचे निर्बंध पाळून त्याला मनपूर्वक शरण जातात. ते काही अधर्माचरण करत नाहीत तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हाला लावून दिले आहेत. तुझे नियम पाळावयासाठी माझी चालचलवणूक व्यवस्थित असावी हीच माझी मागणी आहे. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही. तुझ्या रास्त निर्णयांचे ज्ञान मी प्राप्त करून घेईन तेव्हा मी सरळ मनाने तुझी स्तुती करेन. मी तुझे नियम पाळीन. माझा सर्वस्वी त्याग करू नको. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखी. तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने सर्व मनाने तुला मी शरण आलो आहे. तुझ्या आज्ञांपासून मला भरकू देऊ नको. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे परमेश्वरा तू धन्य आहेस. तुझे नियम मला शिकव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करीतो. तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी आत्यानंद करतो. मी तुझ्या विधीचे मनन करीन. तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमाने सुख पावेन. मी तुझे वचन विसरावायचं नाही. देवा वाचली ही सर्व वचनं आम्हाकरता आशीर्वादाची करो. त्याच्या पवित्र नामाला मान महिमा आणि गौरव ही पुढे सदा सर्व काळ असतो. आमेन. दुसरा एक शास्त्र पुन्हा आजच्या मनाकरता जे प्रतीक वचन घेतलं आहे फिलिप्पियरास संत पावलाचं फिलिप्पियरास पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 29 आणि 30 हे वचन. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे म्हणून तुम्ही ऐकता तेच तुम्ही करीत आहात. देवा वाचली ही सर्व वचनं आम्हाकरता आशीर्वादाची करो. त्याच्या पवित्र नामाला मान महिमा आणि गौरव ही तुकडे सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थनेकडे वळूया आणि मदतीच्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या विनंत्या परमेश्वराला सादर करूया. प्रार्थना करूया. प्रेमळेश्वरा दयाघना आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या पवित्र नामाचा जय घोष करतो. या मदतीच्या प्रार्थनेद्वारे तुझ्या पवित्र चरणाची नतमस्तक होऊन आलेला असताना गौरव दे बापा. आम्ही सर्व लेकरं तुला साष्टांग दंडवत घालतो कारण तू आमचा प्रेमळ पिता आहेस. तू आमचा उद्धार केलेला आहे. नवजीवन दिलेलं आहे. तुझ्या गौरवाकरता तू आम्हाला निवडलेला आहेस आणि अंधकाराचं जीवन देखील तू आम्हाला देऊ केलेला आहे.
एवढेच केवढे तू आम्हाला वारीस असं केलेलं आहे. म्हणून प्रभू देव बापा, सदा सर्वदा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुझी उपकार स्तुती करावी, तुझ्या पवित्र नामाचा जय घोष करावा, तुझा धन्यवाद करावा. कारण जितकं अधिक आम्ही स्तुती आराधना करू, परमेश्वराचं गौरव करू, तितकं अधिक सामर्थ्य तो देव आमच्या जीवनातल्या सर्व परिस्थितीमध्ये पुरवणारा देव आहे. जीवन जगण्याचं सामर्थ्य आम्हाला तो पुरवणारा देव आहे. कारण तो म्हणतो मी आहे या शब्दाचा अर्थ मी सर्व काही तुम्हाला पुरविणार आहे, तुमच्या जीवनात तरतूद करणार आहे. म्हणून तो मोशेला म्हणतो की जो मी आहे तो मी आहे, म्हणजेच मी तुझ्या बरोबर आहे. देव आम्हा प्रत्येकाबरोबर आहे आणि तो देव आम्हाला सर्व परिस्थितीत चालणार. म्हणून आम्ही लेकरांनी देखील विश्वासानं त्याचकडे पाहावं आणि त्याचं गौरव करावं, त्याची स्तुती आराधना करावी. परमेश्वर देवाने ही जी परिस्थिती आज संपूर्ण जगामध्ये आहे त्या वेळेचा सदुपयोग आम्ही करून अधिक आणि अधिक देवाच्या सानिध्यात सहवासात जावं. कारण त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षितता आहे. जो परात्पराच्या गुप्त स्थळी होतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आज आम्हाला सर्व समर्थाच्या सावलीत राहणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ आजच नव्हे तर सर्वदाच आम्ही त्याच्या आश्रयाला असावं. कारण तो आमच्या आश्रयाचा बळकट दुर्ग आहे, तो आम्हाला सुरक्षित ठेवणारा देव आहे. म्हणून आम्ही देखील त्या ईश्वराकडे विश्वासानं पाहावं आणि त्याचं मनभावे गुणगौरव करावा असा आशीर्वाद आम्हा प्रत्येक लेकराला दे ईश्वर. आम्ही दुर्बळ अज्ञानी मानव आहोत, अशक्त आहोत. दयाघना आमच्या अशक्तपणामुळे, आमच्या दुर्बलतेमुळे, आमच्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची पापांची आम्हाला तुझ्या दयेने कृपेने तू क्षमा कर प्रभू देव बापा. आमच्या अपराधाकडे पाहू नकोस तर आम्हाला तुझ्या दयेची कृपेची क्षमेची आणि तुझ्या कृपेमय स्पर्शाची नितांत गरज आहे. म्हणून आम्हाला तू स्पर्श कर प्रभू देव बापा. आणि जीवनातल्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आमचा विश्वास तुझ्यावर ठेवावा. सर्वप्रथम आम्ही तुला शरण यावं, कारण तूच उद्धार करणारा देव आहे. तुला सर्व काही शक्य आहे. कारण तू आम्हा मानवावर फार मोठी कृपा केलेली आहे, प्रीती केलेली आहे की आमच्या उद्धाराकरता तू तुझा एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला राखून न ठेवता आम्हा करता दिला. आमच्या उद्धाराकरता त्या वधस्तंभावर त्याने दुःख सहन केलं, अपमान सहन केला, निंदा सहन केलं, आपल्या जीवाचं बलिदान केलं, आपलं निष्कळंक पवित्र रक्त आमच्या पापाबद्दल खंडणी म्हणून त्यांनी भरून वाहिलं. इतकं महान प्रेम आम्हा मर्त्य मानवावर केलेलं आहे. म्हणून आम्ही देखील मानवाने पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, पूर्ण मनाने तुझवर प्रीती करावी आणि तुझ्या महान दयेचा अनुभव सर्वदा घ्यावा. हाच आशीर्वाद आम्हाला तू दे ईश्वर. प्रार्थना करतो गुरुदेव बापा, या मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. या मंडळीतील जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी सर्वदा असू दे. लागणारं आरोग्य, समाधान, शांती त्यांना तू दे. जे आजारी आहेत ईश्वरा, जरी आज आम्हाला त्यांची नावं आठवत नसेल तरी दयाघना तुला सर्व गोष्टी ठाऊक आहे. त्यामध्ये मकासरे पाळक आहेत, करुणा कसबेकर आहे, तिचा मुलगा आहे ईश्वर, त्यांना आरोग्याची गरज आहे प्रभुदेव. या सर्वांना तुझा पवित्र स्पर्श कर. आणि ज्यांची नावं आज आम्हाला आठवत नसतील किंवा माहीत नसतील किंवा त्यांच्याविषयी आम्हाला काही ठाऊक नसेल तर त्यांची देखील आठवण आम्ही तुझ्या पवित्र चरणाशी करतो प्रभुदेव बापा. तुझ्या सामर्थ्याने उजव्या हाताचा स्पर्श प्रत्येकाला तू कर ईश्वर. होणाऱ्या सर्व वेदनेतून, त्रासातून, नासविष्टताच्या सामर्थ्याने नावात त्यांना तू मुक्त कर. त्यांना लागणारं आरोग्य दे ईश्वर. आजार भयंकर असतात, वेदना असह्य असतात, काळजी, चिंता आणि भयंकर वेदना यामुळे मनुष्य त्रस्त होतो. कधी कधी त्याचा विश्वास देखील परिस्थितीमुळे डळमळीत होतो. अशा सर्व कठीण प्रसंगातून जे जात आहे त्यांना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर देवा. त्यांच्या अंतःकरणामध्ये तुझी पुनरुत्थानाची शांती तू प्रस्थापित कर. त्यांच्या सर्व अपराधांची, पापांची तुझ्या दयेने कृपेने तू त्यांना क्षमा कर प्रभू देवा. आज त्यांना तुझ्या दयेची, तुझ्या आरोग्याची नितांत गरज आहे. तू डॉक्टरचा डॉक्टर आहे, वैद्यांचा वैद्य, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझ्या पवित्र स्पर्शामध्ये, तुझ्या पवित्र शब्दामध्ये महान सामर्थ्य आहे की ज्या ज्या विश्वासाने तुझ्याकडे लोकांनी गाराणं मांडली
त्या विश्वासाचं प्रतिफल त्यांना तू दिलेलं आहेस. आज आम्ही देखील त्याच विश्वासाने तुझ्याकडे गारण मानतो देवापा की अशा सर्व दुःखितांना, आजारांना तुझ्या सामर्थ्याने हाताचा स्पर्श कर आणि प्रभू देवापा त्यांच्या जीवनात तुझी दैवी आशा निर्माण कर. त्यांचं अंतःकरण, त्यांचं जीवन नवचैतन्याने तू भर प्रभू देवापा. आणि त्यांनी विश्वासानं सर्व संघर्षमय परिस्थितीतून वाटचाल करीत असताना देखील तुझ्याकडे पाहावं हाच आशीर्वाद आम्हाला तू देशील. म्हणून सत्पाऊल देखील आम्हाला त्याद्वारे सांगतो. म्हणून दयाळूपणे आम्ही या वचनाकडे मनन चिंतन करीत असताना वचन सांगण्यास समजण्यास तुझा आत्मा आम्हा प्रत्येक लेकराला तू देशील. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक विश्वासाला देखील हा प्रश्न आहे की माझ्या जीवनात दुःख काय. मुंदायघना तू आमचं सहाय्य कर. आम्ही प्रार्थना करतो प्रभू देवापा. संपूर्ण जगामध्ये हा कोरोना व्हायरस पसरलेला आहे ईश्वरा. अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक लोक आजारी आहेत ईश्वरा, दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत प्रभू देवापा. जे डॉक्टर्स लोक, नर्सेस रात्र दिवस कष्ट करत आहेत, सेवा करीत आहेत, नवजीवन देण्याचा प्रयत्न करीत आहेत, आजार बरा करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांना लागणारं ज्ञान, आरोग्य, बुद्धिमत्ता तू दे ईश्वर. त्यांची ही सेवा आशीर्वादाची, यशाची कर. त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या लेकराबाळावर तुझी कृपा दृष्टी सर्वदा असू दे ईश्वरा. या मानवतेच्या कार्यामुळे प्रभू देवापा त्यांना आपल्या घरामध्ये देखील येता येत नाही, तरी त्यांच्या सर्व प्रियजनांची तू काळजी घे. त्याप्रमाणे मीडिया आहे, त्याप्रमाणेच पोलीस दल देखील आहे. त्या सर्व तुझी कृपा दृष्टी सर्वदा असू दे ईश्वरा. आणि या जगातून हा सर्व महान व्हायरस तू काढून टाकावास, हा भयंकर आजार तू दूर करावास, अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो प्रभू देवापा. सर्वांनी तुला ओळखावं, तुझा धावा करावा, कारण उद्धार करणारा तूच एक जिवंत देव आहेस. आणि म्हणून शल्मुनाने जी प्रार्थना केली त्याला तू जे उत्तर दिलं, जर माझ्या लोकांनी नम्र होऊन मला शरण आले, आपल्या पापाबद्दल पश्चाताप करून दीन होऊन माझ्याकडे त्यांनी विनंती सादर केली, तर त्यांचे सर्व रोग मी बरे करेन, त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. होय प्रभू देवापा, तुला सर्व काही शक्य आहे दयाळू. म्हणून प्रभू देवापा, ही सर्व परिस्थिती तू आपल्या सामर्थ्याने हाताने हाताळावीस, अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. दयाळूपणे प्रार्थना करतो की या आजारावर जे लोक शोध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना लागणारं ज्ञान, विवेक, बुद्धी तू दे ईश्वर. बीआरसी कॉन्फरन्स सन्माननीय बिशप साहेब, मॅडम यांच्यावर तुझी कृपा दृष्टी आहे ईश्वरा. या कठीण परिस्थितीमध्ये या संस्थेचा कारभार पाहण्यास लागणारं आरोग्य, सामर्थ्य, समाधान त्यांना सर्वदा तू पुरवतोस. म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. त्याप्रमाणे जीएस वर्ग आहे, पालखी वर्ग आहे, डिग्नेसेस आहेत, मिशनरी आहेत आणि इतर स्टाफ देखील आहेत. या सर्वांच्या जीवनाद्वारे तुझी गौरवी सेवा तू करून घेतोस. पुन्हा मी तुझे आभार मानतो. सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे प्रभू देवापा. ज्या माध्यमातून तुझी गौरवी सेवा सुवार्तेची होत आहे ईश्वरा, ती सर्व माध्यम, ते सर्व प्रचारक यांना तुझ्या सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि अनेक आत्मे देवराज्यात जिंकले यावेत. म्हणून त्यांचे सर्व प्रयत्न आशीर्वादाची, यशाची कर प्रभू देवापा. यामुळे तुझी कृपा दृष्टी आहे, तिला तुझ्या अद्भुत सामर्थ्याने चालवतोस. पुन्हा आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. आम्हाला देखील तू तुझ्या अद्भुत सामर्थ्याने, तुझ्या विपुल दयेने, अनंत करुणेने सांभाळतोस, आमच्या गरजा पुरवतोस. म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. जे लेकरं प्रभू देवापा अशा कठीण समयामध्ये आपलं कर्तव्य बजावत आहे, आपली सेवा, आपली नोकरी करत आहे, त्यांचं जाणं येणं आशीर्वादाचं कर. लागणार आरोग्य, सामर्थ्य आणि तुझी कृपा त्यांना सर्वदा तू दे. सदैव देवापा तू त्यांच्या बरोबर हो आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझी गौरवी सेवा आशीर्वादाची, यशाची करावी. त्यांच्या सेवेतून जिवंत ख्रिस्त इतरांना देखील लाभावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रत्येकाला तू स्पर्शित कर. इथून पुढचं तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. प्रार्थना ऐकली म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेरणावाद मागत आहे म्हणतोय ईश्वरा. आमेन. पुन्हा एक आपण परमेश्वराच्या गुरुवार गीत गाऊया आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 534 ही गाऊया.
होईल वृष्टी कृपेची, होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे, तिने तुष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी भूतसे, वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी, होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, ये झोड भारी भारीची, किंड्या टेकाडात ती, वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी, होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता, स्वस्ती करा स्वामी साची, द्या हर्ष अपेक्षिता, वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी, होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभु इष्टकार, ऐसे विनंती ख्रिस्ताचे, नावे करीत सुवाद, वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. आपण उभे असताना ख्रिस्तांचा मतांक म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईस पासून जन्मला, ज्याने पंतई पिलाताच्या वेळी दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तिथून जीवितांचा मेलेल्यांचा न्याय करावायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. देवाच्या वचनाकडे वळूया. पुन्हा एक वार प्रत्येक वचन मी वाचतो सर्वांकरता. संत पौलाचं फिलिप्पिकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 29 आणि 30 वचन मी वाचतो. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा, इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे म्हणून तुम्ही ऐकता तेच तुम्ही करीत आहात. प्रार्थना करू. रमणेश्वरा दयाघना, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. जीवनदायी वचनाद्वारे आमच्या जीवनाशी बोलतो. आमच्या जीवनात जे निगडीत प्रश्न निर्माण होतात प्रभू देवापा,
आणि त्याचं आम्हाला उत्तर येत नाही, परंतु तुझ्या जिवंत वचनातून तू आम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणून आम्ही तुझे मनभावे आभार मानतो. प्रत्येक विश्वासाच्या जीवनामध्ये हा प्रश्न आहे ईश्वरा, आणि त्या प्रश्नाचं तुझ्या वचनातूनच आम्ही विवरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याद्वारे तुझं गौरव घडावं, ऐकणाऱ्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा, आणि त्यांनी देखील परमेश्वर काय अपेक्षितो त्या गोष्टीकडे जर लक्ष केंद्रित केलं तर देव प्रत्येकाला स्पर्श करणार आहे, प्रत्येकाचं समाधान करणारा देव आहे. कारण तो सार्वभौम राजा आहे, संपूर्ण चराचरावर त्याची सत्ता आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. कारण तो म्हणत आहे मी आहे. यहोशाला तो म्हणत आहे मी तुझ्याबरोबर आहे. तो देव आम्हाला देखील म्हणत आहे मी आहे, मी तुम्हा बरोबर आहे, मी तुम्हाला एकटं असं सोडणार नाही, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. म्हणून आम्ही देवाकडे विश्वासानं सर्व परिस्थितीमध्ये पाहावं. तो देव उद्धार करण्यास समर्थ आहे. म्हणून पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांचं सहाय्य कर, आणि ही वचन आमच्या दैनिक जीवनाकरता आणि आध्यात्मिक जीवनाकरता सदैव मार्गदर्शनास ठरवले. तारणारा उद्धार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमात मागत आहे म्हणतोय ईश्वरा, आमीन. अभ्यासक असं म्हणतात की संत पौल तुरुंगात असताना त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. संत पौलाचे जीवन आम्हा सर्वांना ठाऊक आहे की ख्रिस्ताकरता त्यांनी भयंकर छळ सहन केला. जो ख्रिस्ताचा छळ करणारा होता, ख्रिस्ताने त्याला निवडलं, पाचारण केलं, आणि फार मोठी सेवा त्याजवळ सोपवली, आणि त्याप्रमाणे त्याने ख्रिस्ताची सेवा केली. आणि दुःख सहन करीत असताना तुरुंगातून त्याने हे पत्र मंडळीच्या मार्गदर्शनासाठी लिहिलेलं आहे. तुरुंगात राहणं म्हणजे दुःख सहन करणं. अंधार कोठडीमध्ये तिथं कसल्या चांगल्या सोयी नसतात, परंतु त्याचं मंडळीवर अधिक प्रेम होतं. आज आम्ही हे जीवन जगत असताना अनेकदा अनपेक्षित असे प्रसंग तुमच्या आणि माझ्या जीवनात येतात, आणि ह्या परीक्षा ज्या असतात त्या कठोर असतात, अग्निमय परीक्षा असतात, आणि या संकटाचा आम्हा प्रत्येकाला सामना करावा लागतो. त्यामध्ये काही शारीरिक पीडा असतात, शारीरिक पीडेने त्रस्त असतात, काही मानसिक पीडेने त्रस्त असतात, काही आर्थिक विवशतेमुळे त्रस्त होतात, काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सैतानाच्या आक्रमणाने देखील पीडित असतात. म्हणून अनेक जण आकांत करत आहे, मलाच का, माझ्या जीवनात एवढं दुःख काय, एवढे कष्ट काय, एवढं कष्ट मला का सहन करावं लागतं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. म्हणून फिलिप्पियराच्या पत्रामध्ये पौल त्या ठिकाणी म्हणत आहे 19व्या वचनामध्ये, कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखे सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. देवाने आमच्यावर फार मोठी कृपा केलेली आहे. कृपा या शब्दाचा अर्थ अपात्र, जे अपात्र आहे, दुर्बळ आहे, अशांवर केलेली कृपा, त्याला कृपा म्हटलेलं आहे. आम्ही अपात्र होतो, आमच्या काही कसल्या प्रकारचं चांगुलपण नव्हतं, काही आमची अबिलिटी नव्हती, परंतु देवाने आमच्यावर फार मोठी कृपा केलेली आहे. म्हणून जर कृपा आहे ख्रिस्ताच्या वतीने, तर आम्ही ख्रिस्ताच्या नावात दुःख सहण्यास सदैव पुढे व्हावं. म्हणून हे वचन आम्हाला स्पष्ट करतं की जी वास्तविकता आहे जीवनातली ती प्रगट करत आहे, आणि मला आणि तुम्हाला आमच्या कठीण परिस्थितीमधून एक दुसरी संधी उपलब्ध करून देत आहे. म्हणून प्रवेश ख्रिस्तावर आम्ही लेकरांनी विश्वास ठेवणं आणि त्याच्याकरता दुःख सहन करणं महत्वाचं आहे. जर आम्ही निश्चित रूपात प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तर मग आम्हाला क्षमा, स्वर्ग, प्रेम आणि प्रवेश ख्रिस्ताला आम्ही प्राप्त करू इच्छितो. तर त्यामुळं आम्हाला कष्ट सहन करण्याचा विशेष अधिकार येतो. हे देवाकडून देखील येतं, आणि म्हणून आम्ही देवाकडे पाहणं गरजेचं आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, हे अशासाठी आहे
की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. आम्हा प्रत्येकाला हे आव्हान आहे या वाचनाद्वारे फिलिप्पी 3:10 मधून की आम्ही ख्रिस्ताचं दुःख सहन समजून घ्यावं, त्याला ओळखावं, त्याची ओळख करून घ्यावी. किती महाभयंकर होतं, किती महान भयंकर दुःख प्रभू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्या रात्री त्याने दुःख सहन केलेलं आहे. हे भयंकर यातनामय त्याने शापित असं मरण स्वीकारलं केवळ तुमचा आणि माझा उद्धार व्हावा म्हणून त्या ख्रिस्ताची आम्ही प्रत्येकाने ओळख करून घ्यावी. संत पौलाची देखील हीच प्रार्थना होती की ख्रिस्ताची ओळख करून घ्यावी. प्रभू ख्रिस्ताने दुःख सहन केलं, बेथलेहेमामध्ये त्याला चुकीचं समजलं गेलं, त्याची निंदा केली, गेतशेमने बागेमध्ये त्याची कडू परीक्षा होती, त्याला फटके मारण्यात आले, कोडे लगावले, वधस्तंभी दिले, त्याची छितू केली गेली, त्याच्या तोंडात मारलं, त्याची वस्त्र हिसकावून घेतले, त्याला आम पाजण्यात आलं. हे एवढं कष्ट, एवढे दुःख, एवढी पीडा, तेही त्या वधस्तंभावरचं शापाचं मरण त्यांनी केवळ तुमच्या आणि माझ्या करता स्वीकारलं, कारण आमचा उद्धार व्हावा. कारण पापाचं वेतन मरण होतं, म्हणून मानवी जीवनाचा उद्धार व्हावा, मानवाला उद्धाराचा मार्ग सापडावा म्हणून ख्रिस्ताने हे भयंकर दुःख सहन केलं. मग तुमच्या आणि माझ्या जीवनात जे दुःख येतात त्या दुःखाची जर तुलना केली प्रभू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची, वधस्तंभाची आणि आमच्या दुःखाची सहनाची, तर फार मोठा फरक बदलतो. आमचं दुःख तात्कालिक असतं आणि हलकं असतं, तरी आमचा आकार तर किती. आम्ही देवाविरुद्ध कधी कधी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती आमची मानसिकता नसावी. म्हणून संत पौलाची प्रार्थना की मी ओळख करून घेतो त्या ख्रिस्ताला की त्यांनी माझा उद्धार कसा केला, त्या उद्धाराकरता त्याला काय करावं लागेल. 2 कोरिंथ 4:17 मध्ये म्हटलेलं आहे, कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. कारण त्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये आम्ही अधिक आज जसं कोरोनाचा लॉकडाऊन आहे, त्या लॉकडाऊन मध्ये देवाने सर्वांना एकत्र केलेलं आहे, एका ठिकाणी प्रत्येकाला ठेवलेलं आहे. का तर देवाच्या सानिध्यात सहवासात सर्वांनी वाढावं ही संधी देवाने आम्हाला दिलेली आहे. म्हणून ह्या संधीचा आम्ही प्रत्येकाने लाभ घ्यावा. म्हणून तो म्हणत आहे की कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. या समयामध्ये अधिक आम्ही विश्वासू होणं गरजेचं आहे. परमेश्वरावर, त्याच्या अद्भुत सामर्थ्यावर, त्याच्या अद्भुत कृतीवर आम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्याचं गौरव करणं, त्याची स्तुती आराधना करणं गरजेचं आहे. काही जण जीवनामध्ये अर्थहीन समजतात. जीवन हे अर्थहीन असतं, कारण त्यामध्ये केवळ अशांती आहे, संकट आहे, पीडा आहे, एकाग्रपणा आहे, अश्रू असतात. म्हणून काहींना वाटतं की जीवन हे अर्थहीन आहे. परंतु ज्याचा विश्वास ख्रिस्तावर आहे त्या विश्वासाच्या जीवनामध्ये हे जीवन म्हणजे एक योजना आहे. कारण तशी परमेश्वराची इच्छा आहे, मत आहे की प्रत्येक विश्वासाकरिता परमेश्वराची एक योजना असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आम्ही हे समजतो की जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्याकरिता सर्व गोष्टी चांगल्याच किंवा भलाईच्याच निर्माण करतात. म्हणून जीवनामध्ये दुःख कसे येतात हा देखील एक प्रश्न आहे. आमच्या चुका आणि आमचे अपराध, पाप या कारणामुळे जीवनामध्ये दुःख येतं. गलती 6:7 मध्ये म्हटलेलं आहे, फसू नका, देवाचा उपवास व्हावाचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. ज्याने खून केला त्याला देव क्षमा करतो, परंतु तरी त्याला कारावास हा दंड किंवा शिक्षा भोगावी लागते. देव क्षमा करणार आहे, परंतु हे जे
आम्ही ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं शासन, त्याचं नियम त्या व्यक्तीला त्याप्रमाणे शिक्षा दंड देऊ शकतं. जी व्यक्ती व्यसनानं आपलं शरीर नष्ट करते तर त्या व्यक्तीला त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात. कारण पापामुळे त्याचं शरीर क्षतिग्रस्त होत किंवा झालेलं असतं. आणि आम्ही हे स्वीकारतो की हे परमेश्वराकडूनच आहे. शोधण्याचा प्रयत्न करतो, पश्चाताप करतो, परंतु या गोष्टी आमच्यात नसाव्या. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या चुका व पापामुळे देवाने त्याला असे भयानक बाप बोलण्याची परवानगी, अनुमती का दिली? कुठली पीडा, परीक्षा त्याच्या परवानगीने आपल्या पर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरा जो भाग आहे परीक्षांद्वारे किंवा संकटामुळे, पहिले पर्यंत याचा 10वा अध्याय 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. कारण परमेश्वर आम्हाला ओळखतो. आम्ही किती भार, आम्ही किती दुःख पीडा सहन करू शकतो, किती ओझ वाहू शकतो, हे परमेश्वर ओळखतो. परमेश्वर दूरदर्शी व्यवहाराद्वारे देखील, यामुळे देखील आमच्या जीवनात परिस्थिती निर्माण होते. परंतु जे संकटग्रस्त आहेत त्या आत्म्यांना समजणं अत्यंत कठीण होऊ शकतं. कारण निराशाने ते ओरडतात, का माझ्या जीवनात दुःख काय? परमेश्वर हा दूरदर्शी, जसे मिशनरी या भारत देशामध्ये आले आणि त्यांनी प्रॉपर्टी एवढी उभी केली, कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत, ही दूरदृष्टी त्यांना कोणी दिली? मोठमोठ्या प्रॉपर्ट्या होत्या. ते कुठून आले, काय आले? परंतु देवाने फार मोठी योजना घडून आणलेली होती की आपल्या लोकांचं सर्व काही चांगलं व्हावं. ही दूरदृष्टी देवाने त्यांना दिली आणि त्यांनी त्याप्रमाणे ते कार्य या भारत भूमीमध्ये केलं. दूरदर्शी व्यवहाराद्वारे देव कधी कधी अशी परिस्थिती आणतो पारखण्या करता. परंतु जे संकटग्रस्त आहेत त्या आत्म्याला समजणं अत्यंत कठीण होऊ शकतं. कारण निराशेने, वेदनेने तो ओरडत असतो, का माझ्या जीवनात दुःख का? परमेश्वर आपल्या कार्याद्वारे दाखवण्याची प्रतिज्ञा करत नाही, तो सर्वशक्तिमान आहे. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, कष्ट आहे. त्या दुःखात, कष्टात आमचा हाच विचार असावा की देव अत्यंत दयाळू आहे, तो आमचा स्वर्गीय पिता आहे. बाप्तिस्मा योहान हा बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस घोषणा करत होता त्यावेळेस त्याचं जे चित्र रंगवलेलं आहे तो अतिशय शक्तिशाली होता. देवाच्या पवित्र आत्म्याने तो भरलेला होता आणि तो अंगाने देखील भारदस्त होता आणि संदिष्ट्याप्रमाणे त्याचा पेराव, वेश त्यांनी परिधान केला होता. लोक त्याला पाहून घाबरत होते. परंतु नंतर त्याला बंदीगृहात टाकण्यात आलं. येशू ख्रिस्त जवळ होता, परंतु येशू ख्रिस्त त्याला भेटावयास गेला नाही आणि योहानाच्या प्रश्नाचं देखील उत्तर दिलं नाही. कारण देव हा सर्वसमर्थ देव आहे, तो आपल्या कार्याद्वारे दाखवण्याची प्रतिज्ञा करत नाही. परंतु आमचा हा विचार असावा की तो अत्यंत दयाळू देव आहे, तो आमचा स्वर्गीय पिता आहे, तो आमचा उद्धार निश्चित करेल. कष्ट आणि दुःख का येतात? पापाचं फळ स्वरूप ते येतात. यवहान कृषी वर्तमानाचा 5वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये तो संदर्भ आहे. यानंतर येशूला तो मंदिरात भेटला तेव्हा तो त्याला बोलला, बघ तू बरा झालास, पण पुन्हा पाप करू नको, असे होऊ नये की
याहीपेक्षा मोठं संकट तुझवर येईल. पापामुळेच मानवी जीवनामध्ये दुःख आणि कष्ट येतात. आणि यावरून या वचनाद्वारे हे स्पष्ट होतं की रोगाचं कारण पाप आहे, कारण तो 38 वर्ष रोगी होता. मिर्याम गणना याचा 12वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये तिने काय केलेले आहे? कुरकुर केलेली आहे. कुरकुर करणं देखील हे पाप आहे आणि त्या पापामुळे आम्ही देवाचा आशीर्वाद गमावून बसतो. आणि यामुळं तिने कुरकुर केली, ती कोडाने पांढरी झाली, कारण मोशे विरुद्ध तिने कुरकुर केली. आणि तो मोशे जिवंत देवाचा सेवक होता. दुसरे इतिहास याचा 16वा अध्याय 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की राजा असा तरुणपणात देवावर त्याचा प्रचंड विश्वास होता आणि त्याने चांगले कार्य केले, परंतु वृद्धपणात त्याने देवाचा धिक्कार केला, नकार केला, परमेश्वराच्या नेतृत्वाचा त्याने अस्वीकार केला आणि त्याला पायाचा आजार झाला, त्याला शिक्षा देण्यात आली. शिष्याने प्रभू ख्रिस्ताला विचारलं की कोणामुळं? आणि त्याचं उत्तर प्रभू ख्रिस्ताने दिलं की ज्याद्वारे परमेश्वराचं काम प्रगट होईल. शिष्याने प्रश्न विचारला होता की कुणी पाप केलं, या मनुष्याने किंवा आईवडिलांनी, की ज्यामुळे हा आंधळा जन्माला आला? म्हणून प्रभू ख्रिस्ताने जे उत्तर दिलं ते चकित करणारं उत्तर दिलं, कुणीच नाही, यासाठी की येशूने त्याला बरे करावे. अनेकदा लोक आजारी पडतात आणि या कोरोनामुळं एकाने असं विधान केलं, पाळक लोक कोरोनाने मरत आहेत. एक क्लिप आली, नेवाशाकडचे 2 पालक मेले, त्याच्या आधी 2 पालक मेले. तर लोकांची जी विचारधारा आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते. पालक कोरोनामुळे मरायला लागले म्हणे, तर तसं आम्ही निर्दयतेने कधी बोलू नये, कारण आम्ही त्यांचा न्याय करत असतो. आणि त्यावेळेस ते म्हणतात की यांनी यावेळी कोणतं पाप केलं. कदाचित देवाची योजना वेगळी असते. आजारपणा जीवनामध्ये येतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. अशासाठी असतं की प्रभू ख्रिस्ताची अधिक आणि अधिक संगती प्राप्त व्हावी, सहवास प्राप्त व्हावा, निवांत वेळ प्राप्त व्हावी, ही देखील योजना असू शकते. तिसरी गोष्ट जी आहे की परमेश्वराच्या गौरवाकरता योहान वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 4व्या वचनामध्ये म्हटलं की हा आजार मृत्यूसाठी नाही, परंतु परमेश्वराच्या गौरवासाठी आहे. आणि प्रभू ख्रिस्ताने लाजारसाला मरणातून जिवंत केलं आणि त्यामुळं पुष्कळांनी विश्वास ठेवला. आणि निश्चित या घटनेमुळे परमेश्वराचं अधिक गौरव झालं आणि आजही होत आहे. आमची परीक्षा कशी असो, आम्हा प्रत्येकाला विश्वासाला आमची मनोवृत्ती मधुरच ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याद्वारे स्वर्गीय पित्याचं हृदय हर्षित आणि प्रसन्न होतं आणि ती व्यक्ती देखील प्रसन्न होते. शत्रूचं कार्य देखील असतं. परमेश्वराची जर अनुमती असेल, इच्छा असेल, तर त्यामुळे देखील जीवनामध्ये दुःख येऊ शकतं. योबाच्या ग्रंथानुसार आम्हाला हाच अनुभव होता योबाचा देखील. मार्कुस वर्तमान 5वा अध्याय 1 ते 5 वचन जर आम्ही वाचले तर त्या गरसेकर या ठिकाणी ज्याला दुष्टात्मा लागलेला होता, तो दुष्टात्म्याने ग्रासित होता, तो मानसिक रोगी होता. लूका वर्तमान 13वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या स्त्रीला सैतानाने 18 वर्ष ग्रासले होते. आणि संत पौल देखील ख्रिस्तांच्या कृत्यामध्ये म्हणतो की सैतानाने ग्रस्त झालेल्या लोकांविषयी 10वा अध्याय आणि 38 वचनामध्ये. इब्री 5 आणि 13 मध्ये आम्ही पाहतो की माता पिता सर्वदा लेकरांना आपल्या इच्छेवर चालू देत नाही, परमेश्वरही आम्हाला चालू देत नाही.
जर लेकर बुद्धिमत्तेला निवडतो तर माता पिता सहज स्वीकार करतात. पण परमेश्वर आम्हाला शिकवण्यास, बुद्धिमान बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याद्वारे आम्ही योग्य निर्णय घ्यावा. दुःख, कष्ट, वेदना, पीडा आम्हाला परमेश्वर प्रशिक्षित करण्याची त्याची एक योजना असते. त्यामागे त्याचं प्रेम असतं. आम्हाला घडवावं ही त्याची इच्छा असते, योजना असते. म्हणून सर्व दुःखात आणि कष्टात सर्वप्रथम आम्ही पश्चातापांतपणाने देवाला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग दुःख भोग यातून काय निष्पन्न होतं? आमच्या पुत्रत्वाला आम्ही प्रमाणित करत असतो. दुसरे तिमोथेय 3 अध्याय 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य प्रमाण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. आम्ही प्रार्थनेला जरी एकत्र आलो तरी गोंधळ होतो. का? सैतान आम्हाला एकत्र येऊ देत नाही. सैतान आमच्यामध्ये शंका कुशंका निर्माण करतो. जो तो एकमेकाला शंकेने कुशंकेने पाहतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे तिमोथेच्या पत्रामध्ये. आणि अशा प्रकारे द्विधा मनस्थिती होते, मन कलुषित होतात. हा देखील एक प्रकारे आमचा छळच होत असतो. जर ख्रिस्तामध्ये दुःख नाही, कष्ट नाही, तर तो खरा ख्रिस्ती नाही. माता पिता जे मुलांवर खरं प्रेम करतात ते आपल्या मुलांना ते शिक्षाही करतात. आणि दुःख, कष्ट मानवी जीवनामध्ये जे येतं ते परमेश्वराच्या विशेष प्रेमाचं प्रमाण देखील असतं, माता पिता प्रमाणे. कारण आमचा लाभ व्हावा यासाठी आमच्या जीवनात दुःख आणि कष्ट येतात. इब्री लोकास पत्र याचा 12 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते, पण तो करीतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. पवित्रतेचे वाटेकरी व्हावे ही देवाची फार मोठी कृपा आहे आमच्यावर. आम्हा कोणाचा नाश होऊ नये तर आम्ही त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून तो आम्हाला थोडे दिवस शिक्षा करीत असतो. जर एक लोखंडाची पट्टी घेतली आणि तिला आकार जर दिला तर तिची किंमत बदलली जाते. समजा 1 रुपया झाली तिची किंमत. जर अधिक आकार तिला आम्ही हातोड्याने दिला तर त्याची किंमत वाढते. जर आम्ही घोड्याची नाल तयार केली तर त्या घोड्याच्या नाल्याची देखील किंमत वाढते. जर आम्ही सुईचं पाकिट तयार केलं तर त्याची देखील किंमत वाढते. किंवा चाकू सुरा जर आम्ही केला तर त्याची देखील किंमत वाढते. परंतु घड्याळाची स्प्रिंग जर आम्ही तयार केली त्या लोखंडाच्या पट्टीतून, सर्व यंत्राद्वारे, हातोडीने, अनेक माध्यमातून, हत्यारातून, तर त्या स्प्रिंगची किंमत सर्वात अधिक होते. मग ह्या प्रत्येकामध्ये फरक का? कारण त्यामध्ये ठोकणं आहे, अग्नी आहे, पीडा आहे. यामुळं त्यांच्या किमती ह्या बदलत जातात. म्हणून आम्ही देखील त्याच्या पवित्रतेचे सहभागी व्हावे, आम्ही अधिक पवित्र त्याच्या समान व्हावं अशी त्याची इच्छा असते. याकरता तो आमच्या जीवनामध्ये दुःख, पीडा आणत असतो. त्यामधून आमचं कस, आमचं सत्व तपासण्यास देखील, आम्हाला पारखण्यास आम्ही खरे विश्वासाने आहोत. दुःखात कष्टात आमचा भरोसा परमेश्वराचाच आहे. म्हणून सोनं शुद्ध करण्यात जशी अग्नीची आवश्यकता असते तसं आमच्या जीवनात देवाकडून ह्या परीक्षा येतात. त्या तात्कालिक असतात, हलक्या स्वरूपाच्या असतात, परंतु आमचा प्रतिसाद त्याच्या इच्छेवर अवलंबून असणं फार महत्वाचं आहे. आमच्या जीवनातून फळ उत्पन्न व्हावे ही देखील देवाची इच्छा आहे. इब्री 12:11 मध्ये म्हटलेलं आहे की कोणतीही शिक्षा
तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ मिळते. जर जीवनामध्ये शांती आहे, आज जग शांती शोधण्याचा प्रयत्न करतं. जरी जगातलं वैभव आहे, सर्व काही आहे, पण अंतःकरणात शांती नाही तर मग काहीच समाधान होत नाही. परंतु देव आम्हाला हे शांतीचं फळ देणार आहे जर आम्ही त्याचा वचनाचा स्वीकार केला तर आमच्या आध्यात्मिक जीवनाला एक वेगळं वळण लागेल आणि पुढे आम्हाला नीतिमत्वाचं शांतिकारक फळ देखील मिळेल. हे फळ आमच्यात उत्पन्न व्हावे ही देखील देवाची इच्छा असते, म्हणून आमच्या जीवनात दुःख कष्ट येतात. कारण तो आम्हाला त्याच्या समान बनवू इच्छितो. यासाठी पीडा आणि अग्नीची आवश्यकता असते. म्हणून अशा लोकांना धर्माचं प्रतिफळ मिळतं. आज आमच्या जीवनामध्ये केवळ पानच आहेत का? त्यात फळ लागेल का? आणि ती फळं म्हणजे गलती 5:22-23. कष्ट दुःख यातून अधिक फळ यावं ही देवाची योजना असते. म्हणून दुःखाप्रती आमची प्रतिक्रिया काय असते? आम्ही उपेक्षा करू नये. आम्ही कधी कधी उपेक्षा करतो, त्याच्या विरोधात बंड करतो. आमच्या दुःखात कष्टात त्याला शरण जाण्याऐवजी आम्ही त्याचा आसाराच्याप्रमाणे धिक्कार करतो. आणि अशी मनोवृत्ती जर आहे तर कडवट आणि कठोरपणा निर्माण मानवी जीवनामध्ये होतो. अशा मनोवृत्तीमुळे प्रभावामुळे ती व्यक्ती दुर्बल होऊ शकत नाही. परंतु आम्हाला दुर्बल होण्याची गरज नाही. प्रभू म्हणतो 2 कोरिंथ 12 आणि 9 मध्ये की माझी कृपा तुला पुरी आहे. म्हणून आम्ही मौन धारण करून सहन करावं, हाच खरा विजयाचा मार्ग आहे. आणि कष्ट दुःख सहन करण्यास अनुग्रह, देवाचा अनुग्रह विद्यमान आहे. म्हणून आम्ही आनंदाने परमेश्वराच्या इच्छेला स्वीकारावं, त्याची अधीनता स्वीकारावी. अधिक आणि अधिक आम्ही लेकरांनी प्रार्थना करावी, म्हणजे ख्रिस्ती जीवनात आम्हा प्रत्येकाची वाढ होईल. देव इच्छेलाच आम्ही आलिंगन द्यावं आणि यामध्ये विजय निश्चित आहे. जर आम्ही परमेश्वराच्या परिघामध्ये सर्कलमध्ये उभे आहोत तर आम्हावर रोग कष्ट समस्या पीडा गैरसमज ईर्ष्या उपेक्षा हानी अंधकार इत्यादी येतील तरी तो परमेश्वराच्या प्रिय हाताच्या सावलीत राहतील व आम्ही हेच समजू की माझ्या भल्यासाठी आहे. म्हणून आम्हाला परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून राहणं, इच्छेला आलिंगन देणं, स्वीकारून राहणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या आश्रयाला त्या सर्कलमध्ये त्या परिघामध्येच आम्ही राहणं गरजेचं आहे. जरी आमच्या जीवनात दुःख कष्ट समस्या पीडा समज ईर्ष्या उपेक्षा हानी अंधकार इत्यादी गोष्टी येतील तरी आम्हाला ही खात्री आहे की आम्ही परमेश्वराच्या प्रिय आणि सामर्थ्यशाली हातामध्ये सुरक्षित आहोत, सावलीत आहोत आणि त्या सर्व गोष्टी आमच्या भल्यासाठीच आहेत आणि आमचा विश्वास दुगणित होईल. तेव्हा आमच्या जीवनातून एक वेगळी साक्ष निर्माण होईल. म्हणून जीवनात जरी दुःख आहे तर तेवढी कृपा प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनावर विकृतीने केलेली आहे. म्हणून आम्ही भयभीत होऊ नये, निराश होऊ नये, दुःखी होऊ नये, कष्टी होऊ नये, तर त्या देवाला मनोभावे शरण जावं. तो देव त्या सर्व दुःखद परिस्थितीतून आमचा निश्चितपणे उद्धारच करेल. देवापुढे अवश्य तुम्हाला मी मला आशीर्वाद प्रार्थना करू. प्रेमळेश्वरा दयाघना आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो दयाघना. आम्ही तुझ्यावरच विश्वास ठेवावा. जीवनामध्ये दुःख आजाराची जरी पीडा असली, अनेक प्रकारच्या समस्या जरी असल्या तरी त्या समस्येची संघर्ष करण्याची तेवढी कृपा तू आम्हा मानवावर केलेली आहे ईश्वरा. म्हणून आम्ही त्या दुःखाला
तुझं सामर्थ्य नाव घेऊनच सामोरं जावं. तो देवच आम्हाला ती शक्ती देईल, सामर्थ्य देईल आणि सदैव आमच्या वेदनेत आम्हाला तो प्रसन्न ठेवत, आमच्या जीवनात शांतीचं फळ देईल. आणि जे उपचार करणारे असतात त्यांना देखील एक आश्चर्याचा धक्का बसतो की ही व्यक्ती इतक्या भयंकर वेदना सहन असताना देखील तिचा चेहरा एका वेगळ्या प्रकारच्या प्रकाशानं, सामर्थ्याने व्यापलेला का आहे? तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज का दिसतं? ही देवाची झालेली विपुल कृपा आहे. म्हणून देवाकडे पाहणं गरजेचं आहे, देवाला शरण जाणं गरजेचं आहे, देवावर भरोसा ठेवणं, विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याद्वारे देवाची योजना पूर्ण होत असते, त्याद्वारे देवाचं गौरव होत असते. त्या आमच्या आजारपणाच्या प्रसंगामुळे आमच्या जीवनातून एक साक्ष निघते आणि त्या साक्षीद्वारे इतरांच्या जीवनावर देखील परिणाम होतो. उदयघना आम्हा सर्व लेखनाचं सहाय्य करण ही वचनं आमच्या जीवनाकरता आशीर्वाद तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावात मागत आहे म्हणता येईल ईश्वराला. ज्यावेळेस आपण गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. आपलं जे दान आहे ते आपण वेगळं ठेवावं आणि नंतर आपण ते चर्चमध्ये जमा करण्याचं सहकार्य देखील करावं अशी मी सर्व मंडळीला विनंती करतो. गीत क्रमांक 510 याचं पहिलं आणि शेवटचं चरण गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितोय दान. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितोय दान. सोने रूपे तू घ्यावे मेनकाईच ठेवावे. सोने रूपे तू घ्यावे मेनकाईच ठेवावे. मेनकाईच ठेवावे. मेनकाईच ठेवावे. मेनकाईच ठेवावे. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितोय दान. दानावर आशीर्वाद मागूया. मी पुन्हा एकदा आशीर्वाद मागण्यापूर्वी सर्व मंडळीचे आभार मानतो की अशा कठीण समयामध्ये दान मंडळीला दिलं आणि हा कारभार चांगल्या रीतीने पार पडला. जवळजवळ 7,000 पर्यंत रक्कम जमा झाली. खर्चही तसा होता मोठा. पालखी मानधन होतं, लाईट बिल होतं, परंतु या सर्व गोष्टीची तरतूद देवाने केली. परमेश्वराने पवित्र आत्म्याद्वारे तुम्हा सर्वांना प्रेरित केलं म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. आणि त्याप्रमाणेच आम्हाला देखील या परिस्थितीमध्ये जो निर्णय कमिटीतल्या काही सदस्यांनी घेतला की अनेकांच्या घरामध्ये अडचणी होत्या की अशा सर्व लोकांना धान्याच्या स्वरूपात आम्ही मदत करू शकतो. आणि आजही ज्यांना गरज आहे ते संपर्क साधू शकता. आम्ही त्यांना देण्याची तरतूद करू. परंतु आपल्या सहकार्याची गरज आहे की यावेळेस
ज्यांना गरज आहे त्यांनी आम्ही जो ठरवू दिवस तुम्हाला आम्ही सांगू, तुम्ही प्रत्यक्ष यावं. कारण जे एक डोनर आहे त्यांना पुरावा म्हणून तुमचे फोटो काढण्यात येतील, ते त्यांना सादर होतील. त्यांची काही संस्था आहे, त्या संस्थेला ते दाखवावं लागतात. आणि म्हणून त्याकरता आपण येऊ शकता, ज्यांना गरज आहे ते येऊ शकता, फोन करू शकता आणि तुम्हाला वेळ देण्यात येईल. त्यावेळी आम्ही येऊ आणि त्याप्रमाणे तुम्हाला तशी मदत देखील करू. कारण हे प्रार्थना आपल्या सर्वांच्या प्रार्थना होत्या, अनेकांच्या अडचणी होत्या. देवाने आम्हाला उत्तर दिलेलं आहे. कारण देव गीत क्रमांक 534 म्हणतो, होईल वृष्टी कृपेची. आणि खरोखर कृपेची वृष्टी देवाने केली. अनेकाने आनंदाने सहभाग दिला, आपलं दान, आपलं जीवन देवाला दिलेलं आहे. आणि आपल्या दानांचा सुगंध परमेश्वराला निश्चित आलेला आहे. तो देव आपली सर्व गरज ख्रिस्त येशूच्या प्रीतीमध्ये पूर्णत्वास नेऊ हीच त्या दयाघनाकडे प्रार्थना आहे. आशीर्वाद मागू. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. आमचं काहीच नाही ईश्वर, महान देणगी तू आम्हाला दिलेली आहे. तुझा एकुलता एक पुत्र. आमचं जे काही ते सर्व तुझी कृपा आहे, तुझा अतुलनीय प्रेम आहे. तुझ्यावरील विश्वास असतो, तुझ्यावरील प्रेम असतो. तुझ्या भांडारात तुझ्या लेकरांनी जे अर्पण केले आहे त्या दानावर तुझा आशीर्वाद असू दे. या दानाचा सुगंध तुला येऊ दे आणि या दानाचा विनियोग तुझ्या गुरुराजांच्या सेवेसाठी घडू दे. हे दान आशीर्वाद केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाद मदत आहे म्हणतो ईश्वरा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि आम्ही जसे आमच्या ऋण्यास सोडिले आहे तशी तू आमच्या ऋण्यास आम्हाला सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रवेश ख्रिस्ताची कृपा, देवदुबाप याची विपुल प्रीती आणि पवित्र आत्म्याची प्रेमळ संगती आपणाबरोबर आणि देवाच्या सर्व लहान थोर प्रिय लेकरांबरोबर इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवावो त्याला कालीवर तो बाप